सालोड ते पुलगाव हा रोड MH 34 7A असून हा रस्ता 25 किलोमीटर मंजूर झाला आहे। या रस्त्याचे काम ठेकेदाराने सुरुवात केली असून ठेकेदार हा खोदकाम करून येथे मुरमाच्या जागी त्याच ठिकाणी खोदलेली माती त्याच ठिकाणी टाकून प्रोसेसिंग करत आहे। कारण कॉन्ट्रॅक्टर यांनी 50% रोडचं काम बिलो मध्ये घेतलं आहे। जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत आहे की यांनी 50% बिलो मध्ये काम घेतलं आहे, त्या कारणाने तर हा ठेकेदार खोदकाम केलेले बाजूचे मटेरियल तसेच टाकत आहे। याला परवडेल नसेल म्हणून हे काम करत आहे व अधिकारी गप्प का बसून आहे। यांच्यामध्ये अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येत आहे। वारंवार अधिकाऱ्याला विचारलं असता अधिकारी सुद्धा सांगतो की त्या रोडच्या लागलेली साईड पट्टीची माती चांगली आहे, लिबर्टी मधून टेस्ट करून घेतलेले हे कुठेतरी अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर कुठेतरी संमत झाले असून दिसत आहे। जर त्या रस्त्याच्या निकृष्ट काम सुरू असेल तर जनता खपून घेणार नाही, जनता रोडचे काम बंद करून टाकेल असा इशारा गावकरी मंडळी यांनी दिला आहे। महाराष्ट्र T24 करता संतोष देशमुख, वर्धा। आपण सध्या सालोड पुलगाव या रोडवर आहे। हा रोड NH 347 आहे। या रोडला मंजुरी होऊन 1 वर्ष झालेला आहे। या रस्ता 50% बिलो घेतलेला आहे आणि या ठेकेदार इथे हेच माती उकरून इथेच रिपीट टाकत आहे। आपण जर बघत असाल पूर्ण माती दिसून राहिलेली आहे। ठेकेदाराला कोणी सांगितलं इथलंच मटेरियल इथे टाकायचं? खरं म्हटलं तर हे मटेरियल वेस्ट असते। 20 वर्ष अगोदरचं जुने मटेरियल आम्ही अधिकाऱ्याला विचारले असता अधिकारी म्हणते की हे मटेरियल लेबॉरेटरी मध्ये पाठवलेलं आहे आणि पास झालेला आहे। वास्तविक बघता हे मटेरियल कोणत्याच कामाचं नसते। वेस्ट मटेरियल हे साईडला टाकले जाते व तिथं मुरुम भरल्या जाते, पण हा ठेकेदार इथलीच माती खोदून इथेच टाकत आहे। हे कुठपर्यंत चांगलं आहे? याचाच अर्थ अधिकारी आणि ठेकेदाराचं कुठेतरी संगमत झालेला आहे। महाराष्ट्र TV 24 साठी संतोष देशमुख, साक्षी पांडे, वर्धा।